आता 5:30 वाजलेत. चक्क आमच्याकडं वारं कावदान इजा घरातलेला तुम्हाला ऐकू येते तर. आणि असा छान मस्त असा रिमझिम पाऊस येतोय. तर बघूया आता किती पाऊस पडतोय. तुम्हाला आता काढून दाखवते व्हिडिओ छोटा छोटा उली उली कसं काय काय बेत कसं काय नियोजन आहे ह्या पावसाचं. असा पडायला लागलाय पाऊस. आता वारं खूप आहे पण थोडा पाऊस आला तुम्ही बघितला व्हिडिओ. आणि हा का पाऊस बंद पण झाला पण वारा आहे सुटलेलं. जमीन ओली झाली. झाडांच्या बुडाला तर काही पाणी गेलं नाही पण बघू परत येतोय का काय पाऊस. तर मी गुरांचं आवरायचं राहिलंय आणि 6:30 वाजता गुरांना दाखवते पाणी बिनी तर असं पाणी लगेच होऊन गेलं. पडला पाऊस, लय नाही पडला, थोडासाच पडला. आणि घरात स्वयंपाक करायचा चाललाय. काय करायचं चाललंय या? काय करायचं तू रातच्या धरणं थापोळं मागतो या. काल चपात्या होत्या तर थापोळं कर म्हणलं, आज भाकरी तर थापोळ्या केल्या. मग आता तुला चपात्याच करू होय. नको राहून दे, कर भाकरी, कशाला बिन मोकर राबायचं. करू का आता कुठं 3 जण खायला. आजीला उपास आहे. उगाच काय तरी मस्त आता आम्हाला एका दिवशी बाबा भाकरी करायची काय मग? मग आता तुम्हाला चपात्या करणार. ही करायचंय का मग खिचडी? खिचडी करायची की मग सारं गाव करायचंय बघ. 4 प्रकार करायचे अजून. बघ मम्मी काय म्हणते हे का. एका माणसाला उपास असला तरी तीच करायचंय आणि जर नसला तरी तीच करायचं ती करावंच लागतंय की. काय झालं त्या दिवशी निवडाला भेंडी आणलेली 1/2 किलो. त्यातली उलीशी केली एवढी झालेली. आता ही टाकून द्यावा लागेल. म्हणलं ही करावा थोडीशी तव्यात टाकावा. माझी 2 थापोळी. तुझी 2 का? काय खायचे ती खा. तुला तूप लय काला बेसन पीठ लय दळून आणले. नको काळजी करू. आता तुला रोज थापोळं म्हणलं तरी करू. लय दळून आणले. टेन्शन घेऊन मोठा 2 पाल्याचा डबा भरलाय आता. आणि आटेरी तर काय चटणी दिली त्याच्यामुळे काय अडचण नाही. हिरवी मिरची नसली तरी. हा तुला लय आवडतंय म्हणून आता. आणि पावसाला नुसता गार करून गेला. आणि तो खाल्लं कसलं झालं काय थापोळ काय चांगलं झालं. आता पावसाळा सुरूच होईल पण पावसाची आपल्याला आता गरजच आहे दाद्या. आपली झाडं सुकायला लागले ती लय. आता कसा आता नाही पाऊस सुरू व्हायचा तर मग पाऊस केव्हा पडायचा. अख्खा पावसाळा गेला. पावसाळा नाही दाद्या आता उन्हाळा गेला. आता पावसाळा सुरू होईल. सॉरी, यंदा लवकर पाऊस पडतोय. पावसाळा गेलाच नाही अजून. आताशी सुरू होईल आणि 25 तारखेपासून आता हे चालू झालाय म्हणायचं. आता उन्हाळ्यात पाऊस पडतोय आणि पावसाळ्यात ऊन पडतंय. काहीच काय नाही. इकडं दाखवते मी काय केलंय ते. काय काय मग चाललंय की आता मगाच्या धरून तुम्ही बघत आला व्हिडिओ कसा चाललंय कसं नका थापोळ तर झालं. घर खिचडं काय चाललंय दाखवते मी. पुढं जळत भात नाही जळत. भात थापुडं काय नाही. भेंडी खो शेंगदाणा उकाडल्यात आहेत मी असं आज तर शेंगदाणा पण भाकरी भेंडी थापुड खिचडी. शेंगदाणा शिजावलेत मला उपासाला. मीठ टाकून शेंगदाणा असं कुकरला लावायचं म्हणजे मग जस काय कशागत लागतंय मला सांग. वले शेंगा शिजावल्यागत लागतं. चांगलं लागतंय. कोणाला जर खायचं असेल ना तर अशी अटकल करायची. ज्याला खिचडी खाऊ वाटत नसेल ना प्रयोग करून बघा. बर चला बाय बाय सगळ्यांना. शेंगदाणा कुकर मध्ये टाकायचं मीठ टाकायचं आणि कुकरला लावायचं. जस काय आपण वली शेंग खातो का तसंच शेंगदाणा लागतात का नाही. आणि मी खाऊन बघते. हा थोपळ बोलता आलं ना जवळ हा कसं लागतं एकच नंबर.
मला मीठ कमी पडलंय रसमा त्याला. बरं असू दे आता काय त्याला होतंय, आता टाकू परत. मीठ टाक आणि थोडं बर बर लावा शेती करते. कसं वाटलं सांगा. आज थापळ, भेंडी, ज्वारीची भाकरी, परत खिचडी, शाबूची खिचडी. बाय बाय. 5 पकवान आहेत. तर परत म्हणलं वारा कावदा सुटण काय होईल, आता झाली झिमझिम बंद, म्हणून म्हणलं की यारवाई पाठदिशी मी स्वयंपाक करून. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा. करायचा असला तरी तिकटात राहायचं.